नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण शेवग्याच्या शेंगांचा पराठा कसे करतात ते पाहणार आहोत. शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. शेवग्याच्या शेंगामध्ये पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आढळते. तसेच दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम असते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, प्रोटीन्स, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटी एजिंग, अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. केसगळती शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यावर केसगळती थांबते. तसेच हेमोग्लोबिनची पातळी सुधारते. ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त आहे. ब्लड शुगर नियंत्रित राहते. दमा आणि खोकल्यावर यासाठी तर अतिशय गुणकारी आहे. संधिवात यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे संधिवात, हाडेदुखी, हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे. अशा ह्या बहुगुणी शेवग्याच्या शेंगांचा पराठा कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. भरपूर कॅल्शियम असलेल्या शेवग्यापासून आपण परोठा बनवणार आहोत. त्यासाठी मी 3 शेवगा घेतलेल्या आहेत. आता हे बारीक चिरून ह्याचे 2-2 इंचाचे तुकडे करून मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. शेवग्याचे तुकडे करून शेवगा बारीक कट करून कुकरमध्ये घातलेले आहेत. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालून हे कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेते. तर झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेते याच्या. शेवग्याचा पराठा करण्यासाठी आपण शेवगा चांगलं कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून शिजवून घेतलं आहे. आता हे सर्व हाताने हे सर्व कुस्करून घेऊया आणि आपण चाळणीत हे शेवग्याचा जो गर आहे तो चाळणीनं गाळून घेऊया. आता मी हे चाळण घेतलेलं आहे, त्यामध्ये हे गर सर्व गाळून घेते. शेवग्याचा पराठा करण्यासाठी आपण शेवगा कुकरमध्ये शिजवून त्याचा गर काढून घेतलेला आहे आणि चाळणीनं गाळून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची पेस्ट यामध्ये घालते. त्यानंतर मी 1 चमचा मीठ आणि पराठ्यांना रंग छान येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे. अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे. हे सर्व यामध्ये मिक्स करून घेते आणि हे चमच्यानं सर्व मिक्स करून यामध्ये आपण पीठ घालून चांगलं मळून घ्यायचं आहे. शेवग्याचा पराठा करण्यासाठी मी गव्हाचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन घातल्यामुळे पराठे खुसखुशीत होतात. आता आपण जे शेवग्याचं गर काढून घेतलं होतं त्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची पेस्ट, धने पावडर, मीठ, हळद, हिंग सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्या पाण्यानं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आधी मी बेसन आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेते. तर ह्या पाण्याने मी पीठ मळून घेते. शेवग्याचा पराठा करण्यासाठी पीठ मळून घेतलेला आहे. आता मी हे अर्धा तास झाकून ठेवते. त्यानंतर आपण पराठे करायला घेऊयात. शेवग्याचा पराठा करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलं होतं. अर्धा तास मी झाकून ठेवलेलं. पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता ह्याच्यातील छोटासा गोळा घेऊन आपण पराठे करून घेऊयात. एवढा गोळा घेतलेला आहे मी. पिठाचा एवढा छोटासा गोळा घेतलेला आहे. आता ह्याला पीठ लावून घेते. पीठ लावून आपण पराठा लाटून घेऊयात. पराठा जास्त पातळ लाटायचा नाही, मध्यम आकाराचा लाटून घ्यायचा आहे.
साधारण ह्या जाडीचा आपण पराठा लाटून घेतलेला आहे. आता हे मी दोन्ही बाजूंनी तेल लावून भाजून घेते. त्यासाठी मी हे पराठा भाजण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे मी पराठा भाजण्यासाठी. आता ह्याच्यात हे पराठा घालते आणि तेल लावून दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचं आहे. एका बाजूने चांगलं भाजलं की मग उलटून घ्यायचं आहे. पराठ्याचा रंग बदललेला आहे, एका बाजूने चांगला भाजलेला आहे. हा पराठा मी उलटून घेते. तर ह्या बाजूने मी तेल लावून घेते. दुसऱ्या बाजूने चांगला भाजलेला आहे पराठा. आता हे उलटून घेते. मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी. मस्त भाजलेला आहे खरपूस. आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे पिठाचे पराठे मी करून घेते. एकदम मऊसूत असे पराठे तयार झालेले आहेत. मी ते एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. हे बघा, एकदम असे सॉफ्ट असा पराठा तयार झालेला आहे. आता हे पराठे आपण दह्याबरोबर, टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणीबरोबर खाऊ शकता. हे पराठे आपण दह्याबरोबर खाऊ शकतात. असेच नवनवीन आणि छान रेसिपी, छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.